जेव्हापासून मला समजतंय म्हणजे मला कळू लागलं, तेव्हापासून ज्या मी मूव्ही आजपर्यंत पाहिल्या, त्या सर्व मूव्हींपैकी सर्वात वाईट मूव्ही मी काल पाहिली. मूव्हीचं नाव होतं बेटर हाल्फची लव्ह स्टोरी. 22 ऑगस्टला मूव्ही रिलीज झाली. ती मूव्ही मी पाहायला गेलो आणि मी आठवत होतो, की याच्यापेक्षा वाईट कोणती मूव्ही होती जी मी पाहिलेली आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो मला ती आठवली नाही. हे फक्त मी मूव्हीला रोस्ट करण्यासाठी म्हणत नाही. त्यामागची कारणं आहेत आणि ती सर्व कारणं मी लिहून काढली आहेत. परंतु या मूव्हीला मी 5 पैकी अर्धा स्टार दिलाय. तो अर्धा स्टार कशासाठी दिलाय हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. पहिल्यांदा मूव्हीची स्टारकास्ट बघूया. सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहरे. मला असं वाटलं की मी हा मूव्ही पाहायला गेलो पाहिजे. त्याचं जे काही कारणं होती त्यापैकी एक कारण ह्या मूव्हीची स्टारकास्ट होती. दुसरं कारण असं होतं की मूव्हीच्या ट्रेलरमध्ये असं दाखवलंय की सुबोध भावे हे जे आहेत यांची पत्नी म्हणजे रिंकू राजगुरू हिचा मृत्यू होतो आणि त्यानंतर तिचा आत्मा सुबोध भावे यांच्या शरीरामध्ये अर्ध्या शरीरामध्ये येतो आणि त्यानंतर काय घडतं वगैरे वगैरे असं काहीतरी आपल्याला मूवीमध्ये पाहायला भेटणार आहे असं ट्रेलर मधून आपल्याला दाखवलं गेलं होतं. ह्या दोन गोष्टी होत्या आणि मला काही जास्त अपेक्षा नव्हती. ट्रेलर पाहिल्यानंतर मला समजलेलं की हे खूप काहीतरी चांगलं नसणार आहे. परंतु ज्या काही थोड्याफार अपेक्षा होत्या त्यापैकी एक अपेक्षा म्हणजे जसं भरत जाधव यांचा परफॉर्मन्स आपल्याला झपाटलेल्या चित्रपटामध्ये पाहायला भेटलेला, जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये 3-4 आत्मे येतात आणि त्यानंतर त्यांनी जो परफॉर्मन्स दिलाय तो आता सुद्धा लोकांना तो आठवतो आणि लोकांना तो आवडतो. तशा पद्धतीचं काहीतरी मला पाहायला भेटेल सुबोध भावे यांच्याकडून अशी काहीतरी अपेक्षा घेऊन मी मूवी पाहायला गेलो. मूवीची ओपनिंग क्रेडिट सुरू झाले आणि ओपनिंग क्रेडिट सुरू झाल्या झाल्या मला हे समजले की डाव गंडला आहे, ज्याला आमच्या कोल्हापुरी भाषेत म्हणतात की सप्पई खरेडाळ होणे. मला ती सप्पई खरेडाळ व्हायला लागल्या माझी असं मला अंदाज आलेला. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू किंवा हे जी 4 स्टारकास्ट मी तुम्हाला सांगितली यांचेच कुठेतरी असे बसलेली काहीतरी करतेले असे सीन मधले फोटो कट करून या साईडला एक, या साईडला स्क्रीनच्या एक, या कोपऱ्यात एक, या कोपऱ्यात असे दाखवलेत आणि ती ओपनिंग क्रेडिट आणि ती अॅनिमेशन आणि त्याबरोबर एक फालतू गाण्याचं नावच फालतू आहे आणि तेव्हाच तुम्ही इरिटेट म्हणजे मी तर तेव्हाच इरिटेट व्हायला सुरू झालो होतो. त्यानंतर मूवी सुरू होते आणि नरेशन आपल्याला ऐकू येऊ लागतं. एक व्हॉइस ओव्हर येतो, जो व्हॉइस ओव्हर सांगतो की रजत पाटील म्हणजे सुबोध भाई यांनी प्ले केलेलं कॅरेक्टर जे आहे ते रजत पाटील त्यांना लेखक व्हायचं आहे आणि त्यांना चान्स भेटत नाही. मग त्यांच्या आयुष्यात सायली पाटील म्हणजेच रिंकू राजगुरू ही येते आणि त्या दोघांच्या वयामध्ये फरक आहे तरी त्यांना प्रेम होतं. का होतं? काय असं झालेलं की तिला सुबोध भावे यांच्यावर प्रेम झालं? मला सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांची जोडी म्हणजे अजिबात पचली नाही. कारण तुम्ही आम्हाला काही कन्व्हिन्सच केलेलं नाही. बरं दिसताना स्क्रीनवर दिसतंय की सुबोध भावे यांची ही लहान बहीण किंवा मुलगी वाटते रिंकू राजगुरू स्क्रीनवर दिसताना सुद्धा. मग फिल्म मेकरकडे एक पॉवर असते की तो काहीतरी असा सीन दाखवू शकतो, काहीतरी बॅक स्टोरी दाखवू शकतो, जेणेकरून प्रेक्षकांना विश्वास बसेल. तो कन्व्हिन्स करेल प्रेक्षकांना की या दोघांची लव्ह स्टोरी सुद्धा होऊ शकते. अशी काहीतरी घटना घडली असेल, काहीतरी सीन तुम्ही दाखवाल, काहीही नाही. अगदी तोंडी सांगितले, व्हॉइस ओव्हर मध्ये सांगितले या दोघांना प्रेम झालं. नंतर तिनं तिच्या आई वडिलांना सोडलं. ते पण एक सीन मध्ये दाखवले. रिंकू राजगुरूचे आई वडील रिक्षातून येतात. सुबोध भावेला रिंकू राजगुरूला एकत्र पाहतात. रिंकू राजगुरू त्यांच्या बरोबर वाद घालते. आई वडिलांना सोडून देते. दोघे एकत्र राहतात. त्यानंतर सुबोध भावे हे एका खूप मोठ्या ऍड कंपनीमध्ये कामाला लागतात. जिथं त्यांची बॉस असते मोनिका का मोनालिसा काहीतरी, मोना काहीतरी नाव आहे तिचं. ती प्रार्थना बेहरे. तर प्रार्थना बेहरे सुबोध भावेच्या कदाचित प्रेमात पडते का पडलेली असते का तिला तो आवडत असतो काहीच समजत नाही. मग ते सगळं होतं. मग सायली पाटील म्हणजे रिंकू राजगुरूला त्यांच्यावर संशय यायला सुरू होतो. रिंकू राजगुरूचा स्वभाव खूप असा पॉझिटिव्ह आहे आणि डॉमिनेटिंग आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ना मी आता तुम्हाला सांगितलं, सगळं मी जसं तुम्हाला नरेट केलं ना तसंच मेकर सुद्धा नरेट करतो. ते जे काही सगळं जे नरेशन होतं ना, त्या नरेशन मध्ये जे काही आधीमध्ये ते सीन दाखवलेत, म्हणजे तुम्ही कधी तर अशी फिल्म पाहिली असेल बघा, आठवून बघा, ज्यामध्ये असे फोटोज येतात स्क्रीनवर आणि एक नरेटर नरेट करत असतो, व्हॉइस ओव्हर मध्ये सांगत असतो की इथं ही घटना घडली, त्यानंतर असं घडलं. लिटरली तसा फील येतो. थोडे काही जे काही सीन वगैरे दाखवले त्यातले डायलॉग वाईट आहेत आणि सर्वात इरिटेटिंग गोष्ट त्यात काय असेल तर ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे. इतकं घाण बॅकग्राऊंड म्युझिक आहे. काही ठिकाणी तर आपल्याला स्पष्ट अशा स्ट्रिंग वाजतायत गिटारच्या असं ऐकू येतं. इतकं वाईट वाटतं ते बॅकग्राऊंड म्युझिक ऐकून.
असं वाटलं की ते बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा आणि जसं आहे तसं आम्हाला बघू द्या, पण बॅकग्राऊंड म्युझिक आता सहन होण्याच्या वरती गेलेलं माझं. फर्स्ट हाफ मध्येच मी इतका इरिटेट झालेलो की मला असं वाटत होतं की बास करावं आता. म्हणजे मी मान्य केलेलं की माझ्या कोणतीही अशा अपेक्षा पूर्ण होणार नाही. परंतु मी मूव्ही रिव्ह्यूअर आहे. अर्धा चित्रपट पाहून मी मूव्हीचा रिव्ह्यू करू शकत नाही, म्हणून मी थांबलो. आणखीन दुसरी गोष्ट मला उठून जावं वाटलं याची काय, तर आत्ताचा जो आपला ऑडियन्स आहे त्याला मूव्ही सुरू झाल्यानंतर 5व्या मिनिटात किंवा पहिल्या सीनमध्ये किंवा 10 जास्तीत जास्त 15-20 मिनिटं जास्तीत जास्त या पहिल्या काही मिनिटांमध्येच मूव्हीचा मेन कॉन्फ्लिक्ट काय आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरचा जो स्ट्रगल असतो, त्यानंतरची जी जर्नी असते ती पाहायची असते संपूर्ण मूव्हीमध्ये आणि शेवटला क्लायमॅक्स पाहायचा असतो. तुम्हाला सांगतो जो कॉन्फ्लिक्ट आपल्या ट्रेलर मधून समजला की सुबोध भावे यांच्या शरीरामध्ये रिंकू राजगुरूचा आत्मा येतो आणि अर्ध्या शरीरामध्ये राहतो. हा कॉन्फ्लिक्ट इंटरव्हल होईपर्यंत तुम्हाला दिसतच नाही. मी वाट पाहत होतो की कधी रिंकू राजगुरूचा मृत्यू होतोय, म्हणजे ते कॅरेक्टर जे आहे सोनाली पाटील का सायली पाटील काहीतर, तर त्या सोनाली पाटीलचा मृत्यू कधी होतोय, आत्ता होईल, मग होईल, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20-25, ते बॅकग्राऊंड म्युझिक मला त्रास देत होतं, ते डायलॉग इतके वाईट, ते नरेशन मधून स्टोरी सांगायला लागले आणि मला असं पहिल्यांदा वाटलं की कदाचित मेकर्स नरेशन मधून स्टोरी सांगायला लागलेत, कारण त्यांना मोठी स्टोरी नरेशनद्वारे कमी वेळेत सांगायची आहे आणि नंतर लवकरात लवकर कॉन्फ्लिक्ट प्रेक्षकांच्या समोर आणायचं आहे, जेणेकरून त्या कॉन्फ्लिक्ट नंतर पुढचा प्रवास काय आहे, सुबोध भावे यांचं कॅरेक्टर त्या कॉन्फ्लिक्ट बरोबर कसं डील करते, त्यांचं स्ट्रगल काय आहे हे दाखवण्यासाठी कदाचित नरेशन सुरू झाले मूवीच्या सुरुवातीला असं मला वाटलं. पण हे नरेशन मूवीच्या स्टार्टला सुरू होतं आणि मूवी संपेपर्यंत मूवी सगळा नरेशन मध्येच आहे. तो कॉन्फ्लिक्ट जो आहे, मेन कॉन्फ्लिक्ट जो पाहायसाठी मी गेलो होतो, तो इंटरव्हल झाला तरी आला नाही. आणि इंटरव्हलला मेकर नरेशन मधूनच सांगतायत की खरी मज्जा तर पुढे सुरू होणार आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पण तो बाकी राहिलेला चित्रपट पाहण्याची माझी मनस्थिती नव्हती. लिटरली माझी मनस्थिती नव्हती आणि जे माझं झालं ते इतर प्रेक्षकांचं सुद्धा झालं. सेकंड हाफ सुरू झाल्यानंतर काही काळानंतर 1-2 प्रेक्षक उठून गेले. मूव्हीचा क्लायमॅक्स इतका बंडल आहे, इतका बंडल आहे, इतका बंडल क्लायमॅक्स मी पाहिला नव्हता आजपर्यंत. एक कोणतर तांत्रिक-मांत्रिक येतो मूव्ही सेकंड हाफमध्ये. तो म्हणतो की ही आत्मा मी घालवू शकत नाही या घरातली. तो जातो आणि नंतर एक लेडीज येते जी त्या आत्म्या म्हणजे सोनाली पाटील म्हणजे रिंकू राजगुरूच्या आत्म्याबरोबर बोलते आणि तिला समजावून सांगते, बाई तुझा नवरा आणि हे दोघ जण प्रार्थना बेहरे म्हणजे हे दोघे एकमेकावर प्रेम करतील, तुझा आता जग वेगळा आहे, जा बाई तू. आणि जरा ती थोडी नाही म्हणते, शेवटी म्हणते बरं ठीक आहे जातो म्हणते आणि जाते निघून. म्हणते पुढच्या जन्मात तू फक्त माझाच होणार आणि निघून जाते. असा क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स जसा सुरू झाला म्हणजे प्रेक्षकांना अंदाज आला की मूव्ही संपली कदाचित. उठलेत आणि सगळे निघालीत. मी ऑडियन्सचा बाईट घेणार होतो किंवा मूव्ही कशी वाटली तुम्हाला काय वगैरे. कोणीही थांबलं नाही. मी माझी बॅग घेऊन बाहेर पडेपर्यंत सगळे जे सिनियर सिटीजन होते, सगळे गडबडीनं बाहेर पडले. म्हणजे त्यांना कदाचित रिग्रेट वाटत असेल की का म्हणून आपण आपल्या आयुष्यातला हे एवढे 1.5-2 तास घालवलेत. आता मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या गोष्टी वाईट होत्या. मूव्हीची स्टोरी अतिशय वाईट आहे. मूव्हीचा प्लॉट अतिशय वाईट आहे. कॉन्फ्लिक्ट सेकंड हाफमध्ये येतो, त्यामुळे त्याचं काहीच महत्त्व राहत नाही. दुसरा निगेटिव्ह पॉइंट स्क्रीन प्ले अतिशय वाईट आहे. स्टोरीच वाईट आहे, त्यामुळे स्क्रीन प्ले कडून तुम्ही काय अपेक्षा घेणार? इतका वाईट पद्धतीने तो स्क्रीन प्ले लिहिला आहे. तिसरा पॉइंट डायलॉग अतिशय बालिश डायलॉग आहेत, एकदम बंडल आहेत, सहन न होण्यासारखे डायलॉग आहेत, इरिटेटिंग डायलॉग आहेत. एक सीन असा आहे जिथं जिथं सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे बसलेत खुर्चीवर एका कॅफेमध्ये आणि उगाचच असे ऑकवर्ड झालेत. काय कारणच नाही. मग त्याच्या मागचा काही सीन असे सीनमध्ये काहीतरी घडलेलं जेणेकरून ते ऑकवर्ड झाले, काय नाही. उगीचच ऑकवर्ड झाले आणि सुबोध भावे म्हणतात प्रार्थना बेहरेला की मी इतका चांगला रायटर नसताना तू कसं काय मला तुझ्या कंपनीत इतक्या चांगल्या पगारावर कामाला ठेवलंस? आणि प्रार्थना बेहरे म्हणते तुला असं वाटतंय पण तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस आणि ऑकवर्ड होत आहेत. आणखीन एक सीन आहे जिथं प्रार्थना बेहरे सुबोध भावेला म्हणते तू म्हणजे रिंकू राजगुरूच्या मृत्यूनंतर तू आता माझ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट हो आणि तो म्हणतो ओके ठीक आहे. आणि उगाचच दोघ जण असे असे अनकम्फर्टेबल होत आहेत. म्हणजे असं काय तर ते मालिकेत असं चाललेलं असतं ना, म्हणजे काहीतरी 1 मिनिट त्यांना वाढवायचा असतो म्हणून उगाच याचा क्लोजअप त्याचा क्लोजअप याचा क्लोजअप त्याचा क्लोजअप आणि काहीतरी एकदम वाईट वाईट एक्सप्रेशन अशा पद्धतीचं मूवीमध्ये भरपूर सीन आहेत. खूप सीन आहेत असे. खूप खूप म्हणजे खूप सीन आहेत असे. जवळजवळ प्रत्येक सीन असाच आहे
2 मिनिटाच्या सीन मध्ये 15 सेकंदाचा डायलॉग, 2.5 मिनिटाचं बॅकग्राऊंड म्युझिक, आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक चौथा वाईट पॉइंट आहे तो. बॅकग्राऊंड म्युझिक ही विनाकारण आहे, वाईट आहे, इरिटेटिंग आहे. काही ठिकाणी तर सीन स्लो केलाय, म्हणजे सीन चालू आहे मध्येच तो स्लो झालाय, तुम्हाला कळतंय ते स्लो झालाय सीन, आणि तिथं बॅकग्राऊंड म्युझिक घातले. असा काही जर सीन सुरू आहे, सुबोध भाऊ यांचे डायलॉग काही ठिकाणी म्हणजे शेवटला म्यूट केलीत, म्हणजे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर त्यांचं तोंड हलतंय, परंतु ते म्यूट केलीत आणि तिथं बॅकग्राऊंड म्युझिक घातले. जर हा मूवी जर समजा जर 2 तासाचा असेल, तर 1.25 2 तास या मूवीमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आहे, आणि अतिशय वाईट पद्धतीचं. आणि त्यानंतर आणखीन काही तर 2-3 गाणी होती, मला कोणतंही गाणं आठवलं नाही, परंतु मी ऐकत होतो, लिरिक्स सुद्धा वाईट होती त्या गाण्याची, म्हणजे गाणी वाईट होतीच, पण लिरिक्स सुद्धा वाईट होती. एक सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आहे, ते सोनू निगम यांचा आवाज थोडासा कानाला तुम्हाला छान वाटतो. ठीक आहे, पुढचा मुद्दा, मूवीचे कॉस्ट्युम्स. ह्या मूवीमध्ये कॉस्ट्युमवर काहीतरी काम करावं, असा मूवीची स्टोरीज नाही, प्लॉटच नाही, आणि अशा कुठल्या सिच्युएशन मध्ये मूवी जातच नाही जिथं काहीतरी कॉस्ट्युमवर काम करावं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एखाद्या कॅरेक्टर एक कोणत्या मेंटल कंडिशन मध्ये आहे, त्यानुसार त्या रंगाचे कपडे त्या कॅरेक्टरला दिली जातात मेकर्स कडून. हे एक स्टोरी टेलिंगचा भाग असतो, तुम्ही कलरद्वारे सुद्धा स्टोरी सांगू शकता. तर अशी अपेक्षा त्या चित्रपटाकडून करू नका, तसं काही केलेलं नाही, कॉस्ट्युमवर काही करण्यासारखं नाही आणि केलेलं देखील नाही. आर्ट डिझाईन स्पष्ट स्पष्ट समजते की हा मूवी सगळा सेटवर शूट झालाय, कुठे रिलोकेशन नाही. मला काही हरकत नाही सेटवर मूवी शूट झाला असेल तर ऍटलिस्ट तो सेट जो आहे तो झाडा ना, म्हणजे तिथली धूळ तर काढा. आणि आर्ट डिझाईनच्या नावाखाली काहीच नाही, त्यामुळं त्याला सुद्धा मी गिनतीत धरत नाही. व्हिडिओ खूप मोठा झालाय, मला माहित आहे. मी ही मूवी पाहायला जाऊ नका असं म्हणणार नाही, परंतु पाहायला जा असं अजिबातच म्हणणार नाही. त्यामुळं या मूवीला मी 5 पैकी अर्धा स्टार दिलाय. आणि हा अर्धा स्टार का दिला याचं मी तुम्हाला कारण आता सांगतो. जेव्हा आपण परीक्षेमध्ये एखादा प्रश्न लिहित असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसतं, म्हणून आपण काहीतरी लिहितो त्या अपेक्षेने की पेपर चेक करणारे गुरुजी मला काहीतरी लिहिले बाबा ह्यानं, म्हणून अर्धा किंवा 1 मार्क देतील. तसंच या मूवीमध्ये खूप साऱ्या किंवा सर्वच गोष्टी निगेटिव्ह किंवा वाईट असून देखील मेकरनी हा चित्रपट बनवला, म्हणजे जो पेपरमध्ये एखादा प्रश्न सोडवला म्हणून अर्धा गुण किंवा 1 गुण जसा मिळतो, तसंच ही मूवी बनवली गेली म्हणून ह्या मूवीला 5 पैकी अर्धा स्टार दिलेला आहे. तर हा होता माझा जो गिम्बल आहे, ज्या गिम्बलवर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, तो गिम्बल डिस्फंक्शन करायला लागलाय. मला असं वाटतंय की हा रिव्ह्यू सगळ्यात पहिल्यांदा या गिम्बलनं ऐकलाय, आणि या मूवीची स्टोरी आणि या मूवी मधली प्रॉब्लेम पाहून कदाचित त्याची मनस्थिती देखील ढासळले. चेष्टेचा विषय होता, मला जास्त रोस्ट करायचं नाही या मूवीला, परंतु व्हिडिओ खूप मोठा झालाय तरीही मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे, याला जास्त व्ह्यूज नाही आले तरी चालते. मला फक्त हे सांगायचं होतं की वाईट मूवी आल्या तर प्रेक्षकांना त्या समजतात, रिव्ह्यूअर म्हणून मला समजतात, मी थोडासा अभ्यास केलाय मूवी बद्दल, त्यामुळे मूवी रिव्ह्यूअर म्हणून मला समजतात. परंतु ज्यांचा अजिबात अभ्यास नाही त्यांना माझ्यापेक्षा जास्त समजतात मूवीज, आणि ते अशा मूवीजना एक्सेप्ट करणार नाहीत. मी अतिशय सभ्य भाषेमध्ये या मूवीचा रिव्ह्यू दिलाय, परंतु जर तुम्ही प्रेक्षकांमध्ये या मूवीबद्दल जर विचाराल प्रायव्हेटमध्ये कॅमेरा नसताना, आणि त्यांना सांगितलं तुमच्या शब्दात अशा प्रकारच्या मूवीना तुम्ही डिस्क्राईब करा, तुमचं मत मांडा, तर त्यामध्ये खूप साऱ्या आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात. कारण लोक पैसे देऊन पाहतात ना, लोक लोक तर कुठं फुकट पाहतायत, त्यामुळं लोक चिडू शकतात. तर मला मेकर्सना असं सांगणं आहे की मोठमोठ्या कलाकारांना जसं तुम्ही पैसे देता तसं चांगल्या रायटरना पैसे द्या, रायटिंगवर चांगला काळ जाऊन दे, खूप सारे ड्राफ्ट लिहून होऊन देत, काही लोकांचा सल्ला घ्या, काहीतरी चांगले डायलॉग येऊन देत, काहीतरी त्या डेप्थ येऊन देते, आणि मग प्रोडक्शन सुरू करा वगैरे वगैरे. आता हे ऐकणार नाहीत कोण मला माहित आहे, कारण हे खूप आधीपासून होत आलंय, वाईट मूवी बनणं हे खूप आधीपासून चालू आहे आणि हे असंच चालू राहणार. प्रेक्षकांना माझं असं म्हणणं आहे की अशा मूवी येत जाणार, तुमच्याकडे चॉईस असते मूवीला जायचं का नाही जायचं. ट्रेलरवरनं थोडीशी जज करत जा मूवी,
आणि अशा मूवीज का बनतात त्याची आर्थिक गणितं सुद्धा आहेत, ती तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. त्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. खूप मोठा व्हिडिओ झालाय. चांगल्या मूव्ही जेव्हा येतात, तेव्हा मराठी प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे. परंतु काही वाईट मूव्ही येतात आणि मराठी प्रेक्षकांचा भ्रमनिरास करतात आणि एकंदरीतच सगळे मराठी चित्रपट वाईट आहेत असा एक काहीतरी समज होतो. हे एकूण इंडस्ट्रीचं नुकसान होतं यातून. परंतु त्याला पर्याय नाही आता. चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट एकाच वेळी अस्तित्वात असते. हे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, हा होता बेटर हाफची लव्ह स्टोरी या मूवीचा रिव्ह्यू. मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. आपण पुन्हा एकदा एका दुसऱ्या कोणत्या तर मूवीचा रिव्ह्यू ऐकण्यासाठी किंवा त्या मूवीवर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.